नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं, की तुम्ही स्वामींचं नामस्मरण खूप करताय, तारक मंत्र खूप म्हणताय आणि तुम्ही जेवढी सेवा करताय, तेवढीच तुमची स्वामी परीक्षा बघतायत. तर हे का, सर्वात पहिले तुम्ही माणूस म्हणून जन्माला आला तर स्वतःला भाग्यवान समजा. माणूस म्हणून तुम्ही जर जन्माला आले आहात, तर त्यासाठी तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा आणि त्यातल्या त्यात तुम्हाला अशी व्यक्ती संपर्कात आलेली आहे, जी तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करण्यासाठी प्रेरित करते आहे, तारक मंत्र म्हणण्यासाठी प्रेरित करते आहे, तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा. कारण जोपर्यंत तुमचे मागच्या जन्मेचे भोग संपत नाहीत, तोपर्यंत स्वामी तुम्हाला शुद्ध करण्याची प्रक्रिया सुरू करत आहेत. म्हणून तुमचे क्लेश सध्या वाढत आहेत. जोपर्यंत तुमच्या मागच्या जन्मेचे भोग संपत नाही, तोपर्यंत स्वामी तुम्हाला पूर्ण सर्व नवीन फळ देणार नाही. जर कधी आपल्याला पाणी प्यायचं असेल, तर ते पाणी शुद्ध केल्याशिवाय आपण स्वतः पितो का? कारण ते आपल्या शरीराला हानिकारक आहे, हे आपल्याला माहिती आहे. तसं देवाला देखील माहिती आहे. त्याच्या मागच्या जन्मेचे भोग जर संपवायचे असेल, तर तारक मंत्र आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण जितकं जास्त वाढेल, तितके त्याचे भोग लवकरात लवकर संपतील. मग तुमचं तारक मंत्र आणि स्वामींचं नामस्मरण जेवढं वाढतंय ना, तेवढी तुमची देव परीक्षा बघत नाही आहे. त्या सर्व भोगांमधून देव तुम्हाला बाहेर काढतोय. आणि ज्या दिवशी तुम्ही अतिशय उत्कृष्टपणे स्वामींच्या भक्तीला पोहोचाल, जसे जसे तुमचे स्वामींचे तारक मंत्र वाढत जातील, जसे जसं स्वामींचं नामस्मरण तुमचं वाढत जाईल, त्या दिवशी तुम्हाला स्वतःला अनुभूती येईल, बापरे! मला जे पाहिजे होतं ते भेटलं. स्वामी तुमची खरंच लीला अगाध आहे, तुम्हाला रडू येईल. पण मात्र एवढं सर्व करत असताना तुमची खंत असते, की मी एवढं सर्व करतो तरीही असं का? पण तुम्ही जर कधी तारक मंत्र म्हणताय, स्वामी समर्थांचं नामस्मरण करताय, सूर्याची सेवा करताय, गणपतीची आराधना करताय, पण जर कधी घरातल्या स्त्रीचं मन दुखवत असाल, तर कोणतीच पूजा लाभदायक ठरणार नाही. घरातल्या स्त्रीचा अपमान करणं म्हणजे स्वतःहून दारिद्र्य ओढवून घेणं आहे. घरामध्ये शिवीगाळ करणं किंवा मित्रांमध्ये शिवीगाळ करणं स्वतःचा राहू खराब करून घेणं आहे. जेवणाच्या ताटात हात धुणं म्हणजे केतूला आमंत्रण आहे. आपल्याच जवळ अशा काही गोष्टी आहे की ज्याच्यामुळे आपण दारिद्र्य ओढवून घेतो. संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी येण्याच्या वेळेला कधीही झोपू नका. त्यावेळेला झोपल्यामुळे लक्ष्मी नारायण नाराज होऊन घराच्या बाहेर पडतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या घरामध्ये नारायणाची पूजा केली जाते, त्या घरामध्ये लक्ष्मीही येते म्हणजे येतेच. ज्या घरामध्ये सासू सुनेचा सतत अपमान करत असते, सासू सुनेची सतत निंदा बाहेर करत असेल, शेजाऱ्या-पाजाऱ्यांजवळ, सासू सुनेला तोंडावर जर तिची चूक दाखवत असेल, ती वेगळी गोष्ट झाली. पण जर सासू सुनेची निंदा शेजारी-पाजारी करत असेल, तर ती कितीही पूजा अर्चा करो, त्याचं काहीही महत्त्व नाही आहे, त्याला काहीच मोल नाही आहे. हाच नियम सुनेला देखील लागू होतो. सून जर कधी पूजा अर्चा सर्व खूप करत असेल, पण बाहेर सासूविषयी निंदा करत असेल, शेजारी-पाजारी काही सांगत असेल, तर तिची सर्व पूजा केलेली व्यर्थ आहे. म्हणूनच आपल्याला समजत नाही, की आपण सर्व करतो, पण व्यर्थ का जातंय? का देव माझी परीक्षा बघतोय? आपण जर चुकाच सोडत नाही आहे, तर आपली देव तर परीक्षा बघणारच आहे ना. का देव परीक्षा बघणार नाही? मग हाच नियम फक्त सासू-सुनेला नाही, आई-मुलीला नाही, हा नियम सर्वांना आहे. अगदी माणसांनी देखील कधीच कोणाची निंदा करायची नाही. निंदा केल्याने पाप वाढतं. जेवढं तुम्ही तारक मंत्र म्हणताय, स्वामींचं नामस्मरण करताय, पण जर तुम्ही समोरच्याची निंदा करतायत ना, तुमचं पाप वाढतंय आणि तुमची परीक्षा देखील वाढतं, हे लक्षात घ्या. हो, अशा मोठ्या आपल्याला छोट्या वाटतात, पण ह्या गोष्टी खूप मोठ्या आहे, ज्यामुळे आपलं यशस्वी वाटचाल जर सुरू होणार असेल ना, त्यात अडथळा आणणाऱ्या या छोट्या-छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. म्हणून कोणाची निंदा करणं सोडा, फक्त स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. ज्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या चुका दिसतील ना, तर त्या चुका तुम्हाला जर दिसल्या, तर तुमच्याकडे प्रगती आपोआप धावून येईल. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं, की ज्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या चुका दिसतील, तर तुम्हाला वाटलं होतं, की चुका म्हणजे नेमकं काय, मी चूक काय करते? दुसऱ्याची जर आपण निंदा करतो, ही चूकच झाली. दुसऱ्याची निंदा करणं ही देखील चूकच झाली. म्हणून फक्त स्वामींची आराधना करायची आणि यशाच्या शिखेला पोचायचं. बाकी आपल्याला सांभाळायला श्री स्वामी समर्थ महाराज आहेतच. श्री स्वामी समर्थ सर्वांना.